सेक्सच्या विचाराने तुमच्या लिंगातून चिकट पाणी येतं का? त्याला चिपचिपा पाणी आणा हिंदीमध्ये म्हणतात. चिकट चिकट पाणी येणं ते का बरं येतं? लोकांना वाटतं की बाबा काहीतरी आजार आहे का, किंवा विचार जरी आला सेक्सचा तरी होतं. थोडं चिकट पारदर्शक पाणी, आणि बरेच तरुण अनुभवतात. त्याविषयी आपण बोलणार आहोत. ॲक्च्युली कोणाला याची विचारायची हिंमत होत नाही, पण आज मी तुम्हाला साध्या शब्दात हे सगळं समजून सांगणार आहे. लिंगातून जे चिकट पारदर्शक स्त्राव होतो किंवा पाणी येतं त्याला प्री इजॅक्युलेट फ्लुइड किंवा काउपर्स ग्लँड सिक्रिशन किंवा प्रीकम असं म्हणतात. हा स्त्राव सेक्सच्या आधी नैसर्गिकरित्या बाहेर येतो. आणि याचं मुख्य काम काय आहे? मुख्य काम आहे की लिंगाच्या आतून लुब्रिकेशन करणे, चिकटपणा आणणे, लुब्रिकेशन करायचं आत आणि बाहेर. मूत्रमार्गातलं आम्ल कमी करणे. मूत्रमार्गामध्ये ॲसिडिटी असते, ते ॲसिडिटी कमी करायचं काम हे करतं चिकट पाणी. आणि संभोगासाठी लिंगाला तयार करणं, हे या चिपचिपा पाणीचं कारण आहे, मुख्य कारण की चिकट पाणी येणं. ॲक्च्युली हे वीर्य नाही आहे, हे प्री इजॅक्युलेट फ्लुइड आहे. किती पुरुषांना हे होतं? तर जवळपास 80% पुरुषांना आयुष्यात कधी ना कधी हे अनुभवल्या जातंच. काही जणांना हे सेक्सच्या विचाराने होतं, काहींना शारीरिक स्पर्शानं होतं, तर काहींना मेंदूतील कल्पनांनी होतं. ही क्रिया काउपर्स ग्लँड नावाच्या छोट्याशा ग्रंथीमुळे होते, जी थेट मेंदूच्या संकेतांमुळे काम करते. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या जास्त रिॲक्टिव्ह असाल, खूप अँक्झायटी असेल, सेक्स रिलेटेड कंटेंट तुम्ही बघत असाल, तर हे सिक्रिशन जास्त प्रमाणात होऊ शकतं. ते चिपचिपा पाणी येणं म्हणजे चिकटपणा येणं हे नॉर्मल आहे, काही चिंता नाही आहे. तुम्हाला काही त्रास होत नसेल तर याची काही इलाजाची गरज नाही आहे. पण सतत येत असेल, कपडे ओले होत असतील, लाज वाटत असेल, तर मी सांगतोय उपाय करा. नंबर 1, मानसिक नियंत्रण, मेडिटेशन, डीप ब्रिदिंग, व्यसनांपासून दूर राहा, सेक्सचे आणि उत्तेजक व्हिडिओ पाहण्यास मर्यादा ठेवा. अश्वगंधा नंबर 2, आयुर्वेदिक औषधं घ्या. अश्वगंधा, ब्राह्मी, शतावरी हे जे आहेत औषधं, ही जर औषधं तुम्ही घेतली त्याने फरक पडतो. सेक्स थेरपी, जर तुम्हाला अपराधीपणाची भावना असेल, भीती, चिंता वाटत असेल तर समुपदेशन घ्या. शारीरिक तपासणी करा. टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, प्रॉस्टेटची तपासणी अशा बऱ्याच वेळा उपयोगी पडतात. मित्रांनो, लिंगातून चिकट पाणी येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, दोष नाही आहे. पण जर हे सतत होत असेल आणि तुमच्या मनस्वास्थ्यावरती परिणाम होत असेल तर नक्कीच उपचाराची आवश्यकता आहे. गोपनीय सल्ला घ्या, शास्त्रीय उपचार करा आणि मन मोकळं जीवन जगा. तुमचं शरीर तुमचा काही शत्रू नाही आहे, ते समजून घ्या. जर तुमच्याकडे अशी समस्या असेल तर जरूर ऑफलाईन ऑनलाईन आम्हाला कॉल करा, आमच्याकडनं एज्युकेशन घ्या, प्रोफेशनल हेल्प घ्या आणि आपलं जीवन आनंदाने जगा. तर यापुढे लिंगातून चिकट पाणी येणं हा आजार नाही आहे, लाज वाटण्याचं काही कारण नाही. 90% पुरुषांचं हे गुपित आहे. चिंता करू नका, आनंदाने जगा. धन्यवाद. हा व्हिडिओ चांगला वाटला तर लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.